बघा हा चवदार चटकदार असा मसाला डोसा अगदी कुरकुरीत आणि तितकाच पौष्टिक सुद्धा। तर बघा एकदम चवीला एकदम छान असा आहे। तर तुम्ही सुद्धा ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा। नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं पुष्पा पाटील किचनमध्ये। आपल्याला मुगापासून छान असा डोसा तयार करायचा आहे। त्यासाठी मी इथे मूग घेतलेले आहेत। मी इथे मूग घेऊन आणि 7 ते 8 तास इथे भिजवून घेतलेले आणि अर्धी वाटी मुगामध्ये मी पाव वाटी तांदूळसुद्धा घातलेले आहेत। त्याच्याने काय होतं, डोसा छान असा कुरकुरीत होतो। तर आता याच्यातलं पाणी काढून आपल्याला छान असं त्याचं वाटण तयार करून घ्यायचं आहे। मिक्सरच्या भांड्यामध्ये मूग टाकून आणि वाटण तयार करून घ्यायचं आहे। मी इथे काळे मूग घेतले होते, तर तुम्ही हिरवेसुद्धा घेऊ शकता। एक छोटा साईजचा कांदा असा कट करून घेतलेला आहे, तो सुद्धा आता आपल्याला याच्यामध्ये घालून घ्यायचा आहे। याच्याने डोसे छान चविष्ट होतात। थोडंसं पाणी घालणार आहे। वाटण करताना थोडंसंच घालायचं आहे, पाणी जास्त नाही घालायचं। हे असं वाटण तयार करून घेतलं बघा। तर आता मी हे एका भांड्यामध्ये काढून घेते आणि राहिलेले सुद्धा मूग दळून घेणार आहे। असंच चवीनुसार आपण आता मीठ घालून घेऊ वाटणामध्ये, हे बघा। आणि अर्ध्या तासासाठी आपण आता याला बाजूला ठेवून देऊ। लगेच जर आपण डोसे करायला घेतले ना, तर ते वातड होतात आणि खायला सुद्धा एकदम छान असे लागत नाही। इकडे कढई ठेवली आहे तापायला। आपल्याला डोश्यासाठी एक आता मसाला तयार करून घ्यायचा आहे। तर त्याच्यासाठी मी इथे तेल घालते कढईमध्ये थोडंसं। त्यामध्ये बघा हरभरा डाळ घेतलेली आहे मी 1 चमच, ती घालणार आहे। ही थोडीशी परतवून घेऊ आपण 1-2 मिनिट। आता याच्यामध्ये आपल्याला उडदाची डाळ घालायची, अर्धा चमच डाळ घेतली उडदाची, आणि हे सुद्धा आपल्याला 2 मिनिटं परतवून घ्यायचं आहे। दोघी डाळी बघा छान अशा परतवून झालेल्या आहे, मस्त गुलाबी रंगावर। आता त्याच्यामध्ये आपण लसूण घालून घेऊ। 8-9 पाकळ्या लसूणच्या घेतल्या, थोडंसं परतवू। आणि खोबरं घेतलं आहे थोडंसं किसलेलं, ते घालायचं आहे। याच्याऐवजी मी ते सुकं घेतलं आहे ना, तर तुम्ही ओलंसुद्धा घेऊ शकता। थोडंसं परतवू आणि हिंग घालून घेऊ 1 पाव चमच। सर्व साहित्य बघा छान परतलं गेलं। गॅस बंद करू आता आणि 5 मिनटं याला गार करून घेऊ। साहित्य आपलं गार झालेलं आहे। आता मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊ। आता याच्यामध्ये आपल्याला मिरची पावडर घालून घ्यायची आहे बघा। चवीनुसार मिरची पावडर घाला। मी 1 चमच घेतली आहे। पाव चमच इथे हळद घेतली आहे मी, ती घालून घ्यायची आहे। चिंच घेतली आहे मी थोडीशी, याच्याने छान अशी चव येते मसाल्याला। आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे। थोडंसं आता पाणी घालून घेऊ त्याच्यामध्ये आणि याची बारीक अशी आपल्याला पेस्ट करून घ्यायची आहे। अशा पद्धतीने बघा आपल्याला वाटण तयार करून घ्यायचं आहे। जास्त घट्टही नको आहे आणि जास्त पातळही नको, असंच ठेवायचं आहे आपल्याला। आता हे एका वाटीमध्ये काढून घेऊ। डोश्यासाठीचा आपला मसाला तयार झालेला आहे। आता भाजी करायची आपल्याला बटाट्याची, त्यासाठी मी त्याच कढईमध्ये तेल घालणार आहे। आधी आपण मसाला भाजलेला आहे त्या कढईमध्ये। तेल तापू द्यायचं आहे आपल्याला चांगलं। तेल चांगलं तापून गेलं आपलं, आता मोहरी घालून घेऊ। मोहरी चांगली तडकू द्यायची आहे, म्हणजे छान असा स्वाद येतो। मोहरी तडकली बघा, आता जिरं टाकून घेऊ। दोन मिरच्या मी इथे बारीक कट करून घेतलेल्या आहेत, त्या टाकून घ्यायच्या आहे। कढीपत्ता टाकून घेऊ आपण। मिरची थोडीशी परतली गेली नंतर कांदा घालायचा आहे। हिंग घालून घेऊ आपण।
आणि याला थोडंसं परतवून घेऊ आपण आता, कांदा हलकासा गुलाबी होईपर्यंत. कांदा गुलाबी झालेला आहे. आता आपण थोडासा गरम मसाला घालू त्याच्यामध्ये, अगदी छोटा पाव चमच, आणि हळदसुद्धा घालून घेऊ छोटा पाव चमच, आणि चवीनुसार आता मीठ घालून घेऊ. बटाटे घालणार आहे त्या चवीचं मीठ घालायचं इथे. याच्यात का घातलं आधीच, कारण या कांदे आणि मिरचीला सुद्धा मीठ लागून जातं ना, तर चव छान येते. त्याच्यासाठी मी इथे आधी बटाटे घालण्याच्या आधी मीठ घालून घेतलं. आता बटाटे घालून घेऊ आपण. इथे 2 बटाटे घेतले आहेत मी, हे बघा. तर ते घालून घ्यायचे आता बारीक करून आपल्याला. तर बघा बटाटे छान बारीक करून घेतले. आता याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे आपल्याला. वरून कोथिंबीर घालू आणि मिक्स करून घेऊ चांगलं. 2 मिनिट परतवून घेऊ. 2 मिनिट भाजी छान अशी परतवून घेतली बघा. छान अशी झालेली, एकदम मऊसर. तुमचे जर बटाटे कडक असतील ना, तर म्हणजे शिजवताना जास्त शिजले नसतील, तर या ठिकाणी ना थोडंसं पाणी घाला आणि झाकण ठेवून द्या आणि 2 मिनिटासाठी वाफ काढून घ्या. छान अशी मऊसर भाजी तयार होऊन जाईल बघा. अशी भाजी व्हायला पाहिजे, एकदम मऊसर अशी. तर ही भाजी आता झालेली. गॅस बंद करून द्यायचा आहे. डोश्यासाठीची आपली भाजी झाली. मसाला पण तयार केलेला आहे. आता आपण डोसा तयार करून घेऊ बघा. पीठसुद्धा आपलं छान असं अर्धा तास मुरून झालेलं आहे. आणि बघा पीठ या पद्धतीचं पाहिजे आपल्याला. जास्त घट्टही नको, पातळही नको बघा. असं म्हणजे डोसा छान असा घालता येतो आपल्याला. हे बघा या पद्धतीचं पाहिजे असं. डोसा तयार करण्यासाठी बघा इकडे तवा ठेवलेला आहे. तवा आपल्याला मध्यम गरम करायचा आहे. अगदी कडकडीत पण गरम नाही करायचा आणि म्हणजे जास्तच थंड पण नाही ठेवायचा आहे. मीडियम असा गरम करून घ्यायचा आहे. आता थोडंसं आपण तेल लावून घेऊ. सर्वीकडे छान असं पसरवून घ्यायचं आहे. एखाद्या वेळेस कसं असतं, डोसा खाली चिपकून पण बसतो ना, या तव्याला तरी चिपकत सहसा. पण तुमच्याकडे जर दुसरा बिडाचा वगैरे असला ना, तर त्याला चिपकतो. त्याच्यासाठी ना तवा मीडियमच गरम ठेवायचा आहे. आणि जास्त जर गरम झाला ना, तर पाण्याचा शिंतडा मारायचा आहे आणि पुसून काढायचं आहे. तर आता बघा तव्याला छान असं तेल लावून घेतलं आहे आपण. आणि आता आपण हे डोस्याचं बॅटर घ्यायचं आहे. 1 चम्मच घेते मी आणि छान असं मध्यभागी घालून घ्यायचं आहे आणि हळूवारपणे असं मस्त गोल गोल असं फिरवून घ्यायचं आहे. हे बघा किती छान असा डोसा आपला पसरला गेलेला आहे आणि बारीक सुद्धा झालेला आहे मस्त असा. आणि हे करताना गॅस सुद्धा आपल्याला कमीच ठेवायचा आहे. थोडंसं आपण वाफवू देऊ त्याला आणि नंतर आपण त्याच्यावरती मसाला आणि भाजी लावू. डोसा बघा थोडासा असा वाफवून झालेला आहे. आता वरती आपण हा मसाला लावून घेऊ. जो लसूणचा आपण डाळींचा जो मसाला तयार केलेला आहे ना, तो लावून घ्यायचा आहे छान असा. सर्वीकडे व्यवस्थित असा पसरवून लावायचा आहे. आणि हे करत असताना गॅस आपल्याला बारीकच ठेवायचा आहे, कारण आपण हे पूर्णपणे खाली म्हणजे लावतो ना, तोपर्यंत खाली म्हणजे डोसा करपायला नाही पाहिजे आपला. तर बारीक अशी लेयर लावून घेतली मी. तुम्ही मसाला आवडीप्रमाणे कमी जास्त लावू शकतात बघा. छान असा पसरवून दिला. आता आपल्याला इथे गावठी तूप किंवा बटर घालून घ्यायचं आहे असं साईडने, म्हणजे डोसा एकदम चविष्ट असा लागतो. तूप आपण छान असं लावून घेतलं. तुपाऐवजी तुम्ही बटरसुद्धा लावू शकतात, चव छानच येते. आता गॅस आपण थोडासा मोठा करू आणि डोसा कुरकुरीत असा करून घेऊ.
डोसा छान असा कुरकुरीत व्हायला सुरुवात झाली आहे बघा, कडेने दिसतोय असा. तर आता वरती आपण ही भाजी लावून घेऊ, आपण तयार केलेली बटाट्याची भाजी. हे बघा, जास्त पूर्णपणे सर्वीकडे नाही पसरवायची आहे, फक्त मध्यभागी अशी लावून घ्यायची आपल्याला. आणि तयार झाला आपला मस्त असा मसाला डोसा. झालाय आपला मस्त छान असा कुरकुरीत डोसा तयार. आपण आता काढून घेऊ बघा, किती छान असा निघतोय अलगद. हे बघा किती कुरकुरीत झालेला आहे, एकदम छान असा शिजला आहे बघा. रंगसुद्धा बघा किती छान आलेला आहे. आता एका प्लेटमध्ये काढून घेऊ आपण. दुसरा डोसासुद्धा मी त्याच पद्धतीने तयार करून घेतलेला आहे. आता बघा काढू. हा बघा अगदी अलगद म्हणजे असा निघतोय. आणि हा सुद्धा डोसा अगदी तसाच कुरकुरीत झालेला आहे बघा, बघू शकता तुम्ही. हा बघा किती छान असा रंग आलेला आहे यालासुद्धा. पण काढून घेऊ आता. हे बघा छान असा झालेला आहे. हे बघा अगदी असा उचलला तरी तुटत नाही, एकदम असा कुरकुरीत झालेला आहे. तयार आहेत आपले छान असे डोसे. बघा किती छान मस्त कुरकुरीत झालेले आहेत. तर तुम्हाला पण ही रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.